पहाटे 5:30च्या सुमाराला वेदांतला अचानक जाग आली. बाहेर अजून उजाडलं नव्हतं, पण खोलीत कुणीतरी वस्तू ओढल्यासारखा आवाज झाला होता. त्याने उठून पाहिलं तर आई जमिनीवर बसून जुन्या शिवणयंत्राजवळ काही कपडे गोळा करत होती. तिचा श्वास वेगाने चालला होता. "आई, तू झोपलीस नाहीस का?" वेदांतने विचारलं. ती काही बोलणार इतक्यात तिच्या हातातून कपड्यांचा गठ्ठा खाली पडला. वेदांत धावत तिच्याजवळ गेला. गेल्या 2 वर्षात आईची तब्येत खूप खालावली होती. उपचार सुरू होते, पण नियमित औषधांसाठी लागणारे पैसे आता घरात उरले नव्हते. समीर देशमुख गेल्यानंतर घराची सगळी जबाबदारी तिच्यावर आली होती. समीर एका खासगी कंपनीत कामाला होते. अचानक त्यांच्यावर कामात गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आणि काही दिवसात त्यांची नोकरी गेली. त्यानंतर काही महिन्यांनी ते एका अपघातात मरण पावले. त्या 2 घटनांमध्ये काही संबंध होता की नाही याचा विचार वेदांतने कधी केला नव्हता. त्याच्यासाठी बाबांची आठवण म्हणजे एवढंच. कठीण प्रसंगी घाबरून निर्णय घेऊ नकोस, असं ते नेहमी सांगायचे. आईला अंथरुणावर बसल्यावर वेदांतची नजर टेबलाखाली ठेवलेल्या औषधांच्या पाकिटाकडे गेली. ते रिकामं होतं. "औषध संपलंय ना?" त्याने विचारलं. आईने विषय बदलत त्याचा शाळेचा गणवेश हातात दिला. "तुला उशीर होईल, माझी काळजी करू नकोस." वेदांत काहीच बोलला नाही. कालच औषधांच्या दुकानात किंमत विचारून आली होती. त्याच्या खिशात तेवढे पैसे नव्हते. सकाळी शाळेकडे निघताना त्याने नेहमीचा मुख्य रस्ता टाळला आणि बाजाराच्या मागच्या गल्लीतून चालायला सुरुवात केली. तिथे सकाळी भाजीच्या गाड्या उतरवण्यासाठी काही मुलं मदत करायची. शाळा सुरू होण्याआधी अर्धा तास काम केलं तर थोडे पैसे मिळतील, असा त्याचा विचार होता. त्याने 2 गाड्यांमधल्या भाज्यांच्या पेट्या उतरवल्या. हात धुवायला लागले, पण मिळालेले पैसे त्याने खिशात घट्ट ठेवले. आज दुपारी काही खाण्यापेक्षा आईच्या औषधासाठी ते साठवायचे हे त्याने आधीच ठरवलं होतं. शाळेत पोहोचेपर्यंत पहिली घंटा झाली होती. वर्गात शिरताच अथर्वने त्याच्याकडे पाहून टोमणा मारला. "आज महाराजांना वेळ मिळाला वाटतं." काही मुलं हसली. वेदांतने उत्तर दिलं नाही. शिक्षकांनीही उशिरा येण्याचं कारण विचारलं, पण त्याने फक्त मान खाली घातली. खरी गोष्ट सांगितली तर घरची परिस्थिती सगळ्यांसमोर येईल हे त्याला नको होतं. मधल्या सुट्टीत बाकीची मुलं खायला गेली, पण वेदांत वर्गातच थांबला. भूक लागली होती तरी त्याने खिशातले पैसे हात लावून पुन्हा सोडून दिले. तेवढ्यात शाळेच्या मागच्या मैदानातून जोरात शिट्टीचा आवाज आला. सगळ्या मुलांनी खिडकीकडे धाव घेतली. मैदानाच्या कोपऱ्यात शाळेच्या जुन्या साठवण खोलीसमोर 2 कर्मचारी मोठमोठ्या पिशव्या बाहेर काढत होते. वेदांतचं लक्ष मात्र त्या पिशव्यांकडे नव्हतं. एका पिशवीची शिवण फाटली आणि त्यातून लहान मुलांसाठीची बंद पाकिटं जमिनीवर पडली. त्यावर स्पष्ट लिहिलं होतं, "विद्यार्थ्यांसाठी मोफत आहार." वेदांत काही क्षण जागेवरच थांबला. गेल्या काही आठवड्यांपासून गरजू मुलांना मिळणारा आहार निधी संपल्याचं शाळेत सांगितलं जात होतं. मग एवढी पाकिटं इथे कुठून आली? त्याने खाली वाकून खिडकीतून नीट पाहिलं आणि त्याच्या मनात आणखी मोठा प्रश्न उभा राहिला. त्या पिशव्या शाळेबाहेर नेणारा माणूस त्याच्यासाठी पूर्णपणे अनोळखी नव्हता. वेदांतने खिडकीतून पुन्हा नीट पाहिलं. शाळेच्या साठवण खोलीतून पाकिटं बाहेर काढणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून शाळेच्या पुरवठ्याची जबाबदारी पाहणारा श्रीकांत पाटील होता. काही दिवसांपूर्वी याच श्रीकांतने वर्गात येऊन गरीब विद्यार्थ्यांसाठीची मदत थांबल्याचं सांगितलं होतं, पण आता तोच मोफत आहाराची पाकिटं एका पांढऱ्या गाडीत भरत होता. वेदांतला काहीतरी चुकीचं वाटलं, पण त्याने घाई केली नाही. गाडी निघताना त्याने तिच्या मागच्या बाजूवर लिहिलेला छोटासा क्रमांक एकदा पाहिला आणि मनात साठवून ठेवला. शाळा सुटल्यानंतर तो थेट दत्तू काकांच्या जुन्या सामानाच्या दुकानात गेला. आईच्या औषधांसाठी पैसे जमवायचे असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो तिथे 2-3 तास काम करत होता. "आज फार दमलेला दिसतोयस?" दत्तू काकांनी विचारलं. "काही नाही काका." एवढंच बोलून वेदांतने काम सुरू केलं. दुकानात आलेले जुने खोके, प्लास्टिकचे डबे आणि लोखंडी सामान वेगळं करत असताना त्याची नजर एका पुठ्ठ्याच्या खोक्यावर थांबली. त्यावर तेच चिन्ह होतं जे त्याने सकाळी शाळेतल्या आहाराच्या पाकिटांवर पाहिलं होतं. वेदांतने खोकं उलटवलं. बाजूला एक माल क्रमांक छापलेला होता. तो क्रमांक पाहताच त्याच्या डोक्यात सकाळचं दृश्य अक्षरशः उभं राहिलं. दोन्ही क्रमांक एकाच मालिकेतले होते. "काका, हे खोके कुठून आले?" त्याने सहज विचारल्यासारखं केलं. दत्तू काका म्हणाले, "समोरच्या मंगल कार्यालयाच्या मागून. तिथला स्वयंपाकवाला रोज रिकामे खोके देतो." वेदांच्या मनातला संशय आणखी वाढला. तो काही न बोलता काम संपेपर्यंत थांबला आणि नंतर घरी जाण्याऐवजी त्या मंगल कार्यालयाजवळ गेला. मागच्या बाजूला मोठमोठी भांडी धुतली जात होती. एका कोपऱ्यात तेच आहाराचे रिकामं खोकं पडलं होतं. काही वेळाने एका कर्मचाऱ्याने 2 सीलबंद पाकिटं उघडून त्यातला तांदूळ मोठ्या डब्यात ओतला. वेदांच्या पोटात भुकेने कळ आली, पण त्या क्षणी त्याला स्वतःची भूकही जाणवेनाशी झाली.
शाळेत मुलांना सांगितलं जात होतं की मदत बंद झाली आहे आणि इथे त्यांच्यासाठी आलेलं अन्न दुसरीकडे वापरलं जात होतं. तरीही त्याच्याकडे अजून पूर्ण उत्तर नव्हतं. हे फक्त काही उरलेलं सामान होतं की मुद्दाम चाललेला प्रकार, हे कळणं गरजेचं होतं. वेदांत थोडा पुढे सरकला तेव्हा कार्यालयाच्या भिंतीवर लावलेल्या छोट्या फळ्याकडे त्याचे लक्ष गेलं. त्यावर त्या दिवसाच्या मालाची नोंद खडूने लिहिलेली होती. तांदूळ, डाळ, तेल आणि बाजूला एका पुरवठादाराचं नाव. वेदांतने नाव एकदाच वाचलं आणि तिथेच तो निशब्द झाला. ते नाव त्याने शाळेत आधी पाहिलं होतं, गरीब विद्यार्थ्यांच्या आहार योजनेच्या पेट्यांवर. आता त्याला खात्री झाली की मदत बंद झालेली नव्हती, ती कुठेतरी वळवली जात होती. तो मागे फिरणार इतक्यात आतून श्रीकांत पाटील बाहेर आला. वेदांत पटकन एका बंद गाडीमागे लपला. श्रीकांतने तिथल्या माणसाला हळू आवाजात काहीतरी सांगितलं आणि त्याच्या हातात एक छोटं पाकिट दिलं. त्यानंतर जे नाव वेदांतच्या कानावर पडलं त्यामुळे त्याच्या अंगावर काटा आला. श्रीकांत म्हणाला, उद्याचा माल विक्रम मोहिते स्वतः तपासणार आहे. एकही पेटी शाळेकडे परत जाता कामा नये. वेदांतने आजवर विक्रम मोहितेला कधी पाहिलं नव्हतं, पण ते नाव मात्र तो विसरू शकत नव्हता. कारण त्याच्या बाबांच्या नोकरीशी संबंधित जुन्या कागदांमध्ये तेच नाव अनेकदा लिहिलेलं त्याने लहानपणी पाहिलं होतं. त्या रात्री वेदांच्या डोक्यात दोनच गोष्टी फिरत होत्या. शाळेचा माल दुसरीकडे का वळवला जातोय आणि विक्रम मोहितेचं नाव बाबांच्या जुन्या कागदात का होतं. दत्तू काकांच्या दुकानातून निघेपर्यंत पाऊस जोरात सुरू झाला होता. घरी पोहोचण्यासाठी त्याने नेहमीची गर्दीची वाट टाळून जुन्या गोदामांच्या बाजूची अरुंद गल्ली पकडली. तिथे पुढे गेल्यावर एका बंद कारजवळ त्याला कुणीतरी बसलेलं दिसलं. आधी त्याला वाटलं एखादा मद्यपी असेल, पण जवळ गेल्यावर समजलं की तो वयस्कर माणूस शुद्ध हरपल्यासारखा पडला होता. कपडे महागडे होते, पण हाताला खोल खरचटलेलं होतं आणि श्वासही अडखळत होता. वेदांत काही क्षण थांबला. खिशात आईच्या औषधांसाठी जपून ठेवलेले थोडे पैसे होते. त्या माणसाला मदत केली तर ते पैसे खर्च होऊ शकत होते, पण त्याला तिथे सोडणंही त्याच्या मनाला पटेना. त्याने जवळच्या औषधांच्या दुकानातून पाणी आणलं आणि त्या माणसाच्या चेहऱ्यावर शिंपडलं. काही वेळाने त्याने डोळे उघडले, पण बोलण्या इतकी ताकद नव्हती. वेदांत त्याला उठवायला गेला तेव्हा त्या माणसाच्या हातातलं धातूचं ओळख चिन्ह खाली पडलं. त्यावर फक्त एक नाव कोरलेलं होतं, भास्करराव देशमुख. वेदांतचा हात तिथेच थांबला. देशमुख हे आडनाव योगायोग असू शकतं असं त्याने स्वतःला समजावलं, पण पुढच्या क्षणी त्या वृद्धाने अर्धवट शुद्धीत त्याचं मनगट पकडलं आणि अस्पष्ट आवाजात एक नाव उच्चारलं, समीर. वेदांतच्या अंगातून सरसरून काटा गेला. त्याने लगेच विचारलं, तुम्ही समीर देशमुखांना ओळखत होतात? वृद्धाने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. काही क्षण तो वेदांतकडे एकटक पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर अचानक भीती आणि धक्का एकाच वेळी उमटला. मग त्याने थरथरत्या हाताने वेदांतच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि एवढंच म्हणाला, तुझे डोळे अगदी त्याच्यासारखे. पुढच्या क्षणी त्याची मान एका बाजूला कलली. वेदांत घाबरला, पण तो अजून श्वास घेत होता. त्याने आजूबाजूला मदतीसाठी पाहिलं. तेवढ्यात दुरून एका काळ्या गाडीचे दिवे त्या गल्लीत वळताना दिसले. वेदांतने वृद्धाला सावरत बाजूला ओढलं. गाडी अगदी जवळ येऊन थांबली आणि त्यातून 2 माणसं उतरली. त्यापैकी एकाने वृद्धाकडे पाहत चिडून म्हटलं, भास्करराव इथपर्यंत कसे आले? वेदांतचा श्वास अडकला, कारण दुसरा माणूस त्याने काही तासांपूर्वी मंगल कार्यालयात पाहिला होता, श्रीकांत पाटील. वेदांतने भास्कररावांचा हात घट्ट पकडला. त्याला अजूनही हे नातं नक्की काय आहे याचा काहीच अंदाज नव्हता, पण त्यांना तिथे सोडून पळून जाणं त्याला शक्य नव्हतं. बाहेरून गाड्यांचे दरवाजे बंद होण्याचे आवाज येत होते. श्रीकांत पाटील आणि त्याच्यासोबतचे माणसं आता अगदी जवळ आले होते. वेदांतने क्षणभर विचार केला आणि दत्तू काकांच्या दुकानामागच्या जुन्या मालवाहू खोलीचं दार उघडलं. काका, त्यांना इथे नेऊया. दोघांनी मिळून भास्कररावांना जुन्या लाकडी पेट्यांच्या मागे नेलं. दत्तू काकांनी वरून जाड ताडपत्री टाकली आणि बाहेर येऊन दुकानाचं दार अर्धवट उघडं ठेवलं. काही क्षणात श्रीकांत आत आला. त्याने दुकानभर नजर फिरवली. इथे एखादा म्हातारा माणूस आला होता का? दत्तू काका निर्विकारपणे म्हणाले, या पावसात इथे फक्त भंगार येतं, माणसं नाही. श्रीकांतच्या नजरा मात्र वेदांतवर थांबल्या. त्याने त्याला आधी मंगल कार्यालयाजवळ पाहिलं होतं. तू इथे काय करतोयस? वेदांतने घाबरल्यासारखं न दाखवता हातातली जुनी तांब्याची तार वर केली. काम. श्रीकांत काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला आणि निघून गेला. पण दारापाशी थांबून त्याने बाहेरच्या माणसाला हळू आवाजात सांगितलं, हा मुलगा कुठे राहतो ते शोध. वेदांतने ते ऐकलं आणि त्याला समजलं की आता फक्त भास्कररावांचाच नाही तर त्याचाही धोका वाढला आहे. गाड्या निघून गेल्यावर तो लगेच मागच्या खोलीत गेला. भास्कररावांना थोडी शुद्ध आली होती. त्यांनी वेदांतकडे पाहिलं आणि थरथरत्या आवाजात विचारलं, समीर कुठे आहे? वेदांत काही क्षण गप्प राहिला. मग म्हणाला, ते माझे बाबा होते, आता नाहीत. हे ऐकताच भास्कररावांचा चेहरा बदलला. त्यांनी डोळे मिटले आणि बराच वेळ काहीच बोलले नाहीत. वेदांतच्या मनात प्रश्नांचा पूर आला होता. तुम्ही त्यांना कसं ओळखत होतात? भास्कररावांनी उत्तर देण्याऐवजी एकच प्रश्न विचारला, तुझं पूर्ण नाव काय? वेदांत समीर देशमुख.
भास्कररावांनी डोळे उघडले. त्यांच्या चेहऱ्यावरचा धक्का आता लपवताच येत नव्हता. म्हणजे तू त्यांचा मुलगा आहेस? वेदांत पुढे काही विचारणार इतक्यात भास्कररावांनी दत्तू काकांकडे पाहून खोलीचं दार बंद करायला सांगितलं. मग ते हळू आवाजात म्हणाले, समीरचा अपघात तो साधा अपघात नव्हता. वेदांच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. भास्कररावांनी पुढचं वाक्य बोलण्याआधीच बाहेर पुन्हा एका गाडीचा आवाज आला. यावेळी मात्र दुकानासमोर थांबलेली गाडी काळी नव्हती. तिच्या दारातून खाली उतरलेल्या माणसाला पाहताच भास्कररावांनी वेदांचा हात पकडला आणि दबक्या आवाजात म्हटलं, दार उघडू नका, तो विक्रम मोहिते आहे. विक्रम मोहिते दुकानासमोर येऊन थांबला तेव्हा वेदांतने क्षणात निर्णय घेतला. भास्कररावांना लपून ठेवणं आता पुरेसं नव्हतं. विक्रमला संशय आला तर तो पूर्ण दुकान उलथवून टाकणार होता. वेदांतने दत्तू काकांच्या कानात काहीतरी सांगितलं आणि स्वतः पुढच्या खोलीत गेला. दत्तू काकांनी दार उघडलं. विक्रम एकटाच आत आला. त्याच्या चेहऱ्यावर घाई नव्हती. उलट तो खूप शांत दिसत होता. इथे एक वयस्कर माणूस आला होता, तो म्हणाला. दत्तू काकांनी नकारार्थी मान हलवली. विक्रमची नजर मग वेदांतवर गेली. तू श्रीकांतच्या मागे का फिरतोयस? त्या प्रश्नाने वेदांत दचकला, पण चेहऱ्यावर काही दिसू दिलं नाही. तो म्हणाला, मी कुणाच्या मागे फिरत नाही. मला फक्त शाळेतलं अन्न कुठे जातंय ते पाहायचं होतं. काही क्षण विक्रम शांत राहिला. मग त्याने अगदी हळू आवाजात विचारलं, आणि समीर देशमुखबद्दल तुला काय माहीत आहे? आता मात्र वेदांच्या पोटात गोळा आला. त्याने मुद्दाम उत्तर दिलं नाही. विक्रम जवळ येत म्हणाला, तुझ्या वडिलांनीही अशाच प्रश्नांपासून सुरुवात केली होती. हे ऐकताच वेदांतला समजलं की विक्रम फक्त आहाराच्या गैरव्यवहाराशी जोडलेला नाही. त्याला समीर बाबांबद्दल खूप काही माहीत होत आहे. तेवढ्यात मागच्या खोलीतून हलकासा आवाज झाला. विक्रमचं लक्ष तिकडे गेलं. तो पुढे सरकणार इतक्यात वेदांतने मुद्दाम लोखंडी डब्यांचा ढीग खाली पडला. मोठा आवाज झाला. दत्तू काका चिडल्यासारखे म्हणाले, बस झालं, मुलाला घाबरवायचं काम बाहेर करा. विक्रम काही क्षण तिथेच उभा राहिला. मग वेदांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, उद्यापासून शाळेनंतर सरळ घरी जा. काही गोष्टी समजल्या तर माणूस जास्त दिवस शांत राहत नाही. तो निघून गेला. पण वेदांतला ती धमकी स्पष्ट समजली. गाडी दूर गेल्यावर दोघे मागच्या खोलीत धावले. भास्करराव आता शुद्धीत आले होते. वेदांत जवळ बसताच त्यांनी त्याचा हात पकडला. विक्रम गेला? त्यांनी विचारलं. वेदांतने मान हलवली आणि थेट विचारलं, माझ्या बाबांचं खरं काय झालं? भास्करराव काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले. मग त्यांनी सांगितलं, समीर माझा मुलगा होता. वेदांत निशब्द झाला. भास्करराव पुढे म्हणाले, आणि त्याला कंपनीतून काढलं गेलं कारण त्याने चोरी केली म्हणून नाही, तर त्याने कोणीतरी करत असलेली मोठी चोरी थांबवायचा प्रयत्न केला म्हणून. वेदांच्या डोक्यात शाळेचा वळवलेला माल, श्रीकांत आणि विक्रम या सगळ्या गोष्टी एकमेकांना जोडू लागल्या. पण भास्कररावांचं पुढचं वाक्य आणखी धक्कादायक होतं. विक्रमला तू कोण आहेस हे आधीपासून माहीत आहे. विक्रम मोहिते निघून गेल्यानंतरही भास्करराव बराच वेळ अस्वस्थ होते. ते कधी वेदांकडे पाहायचे तर कधी खोलीच्या कोपऱ्याकडे. काही वेळाने त्यांनी कपाळ दाबलं आणि विचारलं, आपण कुठे आहोत? वेदांत दचकला. काही मिनिटांपूर्वी ते समीरबद्दल स्पष्ट बोलत होते, पण आता त्यांच्या आवाजात गोंधळ होता. दत्तू काकांनी त्यांना पाणी दिलं. भास्कररावांनी 2 घोट घेतले आणि अचानक आपल्या कोटाच्या आतील खिशात काहीतरी शोधायला सुरुवात केली. माझ्या गोळ्या, त्या कुठे आहेत? वेदांतने खाली पडलेली छोटी डबी उचलली. तिच्यावर एका खास दवाखान्याचं नाव होतं. वेदांतची नजर औषधाच्या नावावर थांबली. काही दिवसांपूर्वी आईच्या उपचारासाठी सरकारी दवाखान्यात गेल्यावर सूचना फलकावर त्याने याच औषधांचं नाव पाहिलं होतं. त्यावेळी त्याने पूर्ण सूचना वाचली होती, कारण आई कोणती औषधं घेत आहे हे तो नेहमी तपासायचा. त्या औषधाबद्दल स्पष्ट इशारा होता. वयोवृद्ध रुग्णांमध्ये गोंधळ, स्मरणशक्ती कमी होणं आणि असामान्य वागणूक दिसल्यास औषधं ताबडतोब डॉक्टरांच्या तपासणीत आणावं. वेदांतने डब्बी पुन्हा पाहिली. औषध कोणी दिलं, किती दिवसांपासून सुरू आहे याची माहिती त्याला नव्हती. त्यामुळे त्याने स्वतःहून काहीही बदलायचं ठरवलं नाही. तो दत्तू काकांना म्हणाला, काका, हे औषध आपण त्यांना आत्ता द्यायला नको, आधी डॉक्टरांना दाखवायला हवं. दत्तू काकांनी लगेच मान डोलावली. भास्करराव मात्र बैचेन झाले. विक्रम म्हणाला होता वेळेवर घ्यायचं. ते पुटपुटले. वेदांचा चेहरा गंभीर झाला. विक्रम तुम्हाला औषध द्यायचा? त्याने विचारलं. भास्कररावांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण जणू आठवण पुन्हा धूसर झाली. काही क्षणांनी ते म्हणाले, मला आठवत नाही. तो स्वतः द्यायचा की? श्रीकांत आणि वेदांच्या मनात नवीन संशय उभा राहिला. कदाचित भास्कररावांची अवस्था नैसर्गिक नव्हती, पण अंदाजावर निष्कर्ष काढणं धोक्याचं होतं. दुसऱ्या दिवशी वेदांत शाळा सुटल्यानंतर थेट दत्तू काकांकडे आला. भास्कररावांची तब्येत थोडी सुधारली होती, पण आठवणी अजून तुटक होत्या. वेदांतने त्यांना समीरचं नाव विचारलं. कधी ते म्हणायचे तो माझा मुलगा आहे, तर काही मिनिटांनी विचारायचे समीर कुठे काम करतो. वेदांत शांतपणे प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवत होता. त्याने एक वेगळी गोष्टही पाहिली. भास्कररावांना कंपनीतील जुन्या गोष्टी विसरत नव्हत्या, पण गेल्या काही महिन्यांच्या आठवणी वारंवार गायब होत होत्या. तिसऱ्या दिवशी त्यांनी अचानक वेदांचा हात पकडला आणि म्हटलं,
त्या गोळ्या सुरू झाल्यानंतरच माझं डोकं बिघडायला लागलं. वेदांत काही विचारणार इतक्यात भास्कररावांनी पुढचं वाक्य उच्चारलं आणि त्याच्या अंगावर काटा आला. त्या गोळ्यांची वेळ डॉक्टरनाही विक्रमच वेळ ठरवायचा. पुढचे काही दिवस वेदांत शाळा सुटल्यावर थेट दत्तू काकांच्या दुकानात जायचा. भास्कररावांची तब्येत हळूहळू सुधारत होती. त्यांचा गोंधळ कमी झाला आणि जुन्या आठवणीही स्पष्ट होऊ लागल्या. एका संध्याकाळी वेदांत त्यांच्यासमोर बसला असताना भास्करराव बराच वेळ त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. अचानक ते म्हणाले, "तू हसताना अगदी समीरसारखा दिसतोस." वेदांतच्या छातीत धस्स झालं. त्याने विचारलं, "तुम्हाला माझे बाबा आठवतात?" भास्कररावांनी मान खाली घातली. तो माझा मुलगा होता आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. वेदांत काही क्षण बोलूच शकला नाही. त्याने खिशातून त्याच्या बाबांचं एक जुनं ओळखपत्र काढलं. ते आईने आठवण म्हणून जपून ठेवलं होतं. भास्कररावांनी ते हातात घेतलं आणि त्यांचा बांध फुटला. पण वेदांतने त्यांना एकच प्रश्न विचारला, "बाबांना कंपनीतून का काढलं?" भास्कररावांनी डोळे पुसले आणि सांगितलं की समीरने कंपनीच्या समाजोपयोगी योजनांसाठी येणारा माल आणि प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणारा माल यात मोठी तफावत शोधली होती. त्याने सर्वात आधी विक्रम मोहितेवर संशय घेतला होता, पण विक्रमने उलट समीरवरच गैरव्यवहाराचा आरोप ठेवला आणि भास्कररावांनीही त्यावेळी मुलाऐवजी कंपनीच्या कागदांवर विश्वास ठेवला. त्यानंतर समीर घर सोडून गेला आणि काही महिन्यात त्याच्या मृत्यूची बातमी आली. भास्कररावांचा आवाज थरथरला. "मी सत्य शोधायला सुरुवात केली तेव्हा माझी तब्येत अचानक बिघडायला लागली. काही महिन्यात कंपनीचं काम विक्रमच्या हातात गेलं." वेदांतला आता एक गोष्ट स्पष्ट झाली होती. शाळेच्या आहाराचा प्रकार नवीन नव्हता. समीरने वर्षांपूर्वी पाहिलेल्या त्याच गैरव्यवहाराचं ते पुढचं रूप असू शकत होतं. वेदांतने मंगल कार्यालयात पाहिलेला माल, श्रीकांतची हालचाल आणि विक्रमची धमकी सगळं भास्कररावांना सांगितलं. ते ऐकताच भास्करराव गंभीर झाले. मग विक्रम अजूनही तेच करतोय. तेवढ्यात दत्तू काका घाईघाईने आत आले. वेदांत बाहेर 2 गाड्या बराच वेळ उभ्या आहेत. वेदांतने खिडकीतून पाहिलं. त्याला लगेच विक्रमची गाडी ओळखू आली. पण यावेळी त्याने घाबरून भास्कररावांना लपवलं नाही. उलट त्याने दत्तू काकांना मागचं दार उघडायला सांगितलं. "आपण इथून आत्ताच निघूया." तिघे मागच्या अरुंद वाटेने बाहेर पडले. काही अंतर गेल्यावर भास्करराव अचानक थांबले. समोरून येणाऱ्या दुसऱ्या गाडीकडे पाहून त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. उशीर झाला, ते पुटपुटले. गाडी त्यांच्या समोर आडवी थांबली. दरवाजा उघडून विक्रम खाली उतरला. तो भास्कररावांकडे पाहून शांतपणे म्हणाला, "तुम्हाला इतक्या दिवसांनी सगळं आठवायला लागलं? हीच माझ्यासाठी अडचण झाली आहे." मग त्याची नजर वेदांतवर गेली. "आणि समीरचा मुलगा इतका जवळ येईल हे तर मी अजिबातच गृहीत धरलं नव्हतं." विक्रमच्या माणसांनी भास्कररावांना जबरदस्तीने गाडीत बसवलं. वेदांत पुढे धावला, पण दत्तू काकांनी त्याला थांबवलं. "आता त्यांच्या मागे गेलास तर तुलाही पकडतील." वेदांतचा संताप अनावर झाला होता, पण त्याने स्वतःला सावरलं. गाडी निघताना त्याची नजर मागच्या काचेवर लावलेल्या छोट्या निळ्या चिन्हावर गेली. ते चिन्ह त्याने आधी कंपनीच्या एका खास आरोग्य केंद्राच्या गाडीवर पाहिलं होतं. काही वेळात त्याला दिशा समजली. भास्कररावांना कंपनीच्या स्वतःच्या उपचार केंद्रात नेलं जात होतं. दुसऱ्या दिवशी शाळा बुडवून आत घुसण्याऐवजी वेदांत सकाळपासून त्या इमारतीसमोर थांबला. कोण आत जातंय, कोण बाहेर येतंय, कोणता माल कुठल्या दारातून जातोय हे तो शांतपणे पाहत राहिला. दुपारी औषधांचा पुरवठा घेऊन आलेल्या गाडीमधून खोके उतरवताना त्याला एक ओळखीचं नाव दिसलं. तेच नाव भास्कररावांच्या गोळ्यांच्या डब्बीवर होतं. त्याचा संशय आणखी वाढला. संध्याकाळी मागच्या बाजूला काही कर्मचाऱ्यांची पाळी बदलत असताना वेदांत सेवक कक्षाजवळ पोहोचला. तिथून त्याला आतल्या खोलीत विक्रमचा आवाज ऐकू आला. "उद्या संचालकांची बैठक झाली की भास्करराव निर्णय घेण्याच्या अवस्थेत नाहीत. हे नोंदवलं जाईल. त्यानंतर कंपनीचा कारभार माझ्याकडे येईल." दुसऱ्या माणसाने विचारलं, "पण त्यांची स्मरणशक्ती परत आली तर?" विक्रम शांतपणे म्हणाला, "म्हणूनच त्यांना बाहेर जाऊ द्यायचं नाही." वेदांच्या अंगावर काटा आला. त्याला आता समजलं की भास्कररावांना मारण्यापेक्षा त्यांना असमर्थ दाखवणं विक्रमसाठी जास्त उपयोगाचं होतं. काही वेळाने विक्रम तिथून निघून गेला. वेदांतने घाई न करता भास्कररावांच्या खोलीपर्यंत पोहोचण्याची संधी साधली. दार उघडताच भास्करराव त्याला पाहून दचकले. "तू इथे कसा आलास?" वेदांत त्याच्याजवळ बसला. "ते महत्त्वाचं नाही. उद्या ते तुम्हाला कंपनीतून बाजूला करण्याचा प्रयत्न करणार आहेत." भास्कररावांचा चेहरा गंभीर झाला. "मला अंदाज होता." वेदांतने विचारलं, "तुम्ही उद्या सगळ्यांसमोर सत्य सांगू शकता ना?" भास्करराव काही क्षण शांत राहिले. "मी सांगू शकतो, पण विक्रमने माझ्याबद्दल आधीच अशी परिस्थिती तयार केली आहे की लोक माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत." वेदांतने लगेच उत्तर दिलं, "मग त्याला वाटू द्या की तुम्हाला अजूनही काही आठवत नाही." भास्करराव त्याच्याकडे पाहत राहिले. वेदांत पुढे म्हणाला, "तो स्वतःच निष्काळजी होईल. उद्या तो काय करतो ते आधी पाहूया." भास्कररावांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा हलकंसं समाधान दिसलं. त्यांनी वेदांतचा हात पकडला. समीरही निर्णय घेण्यापूर्वी असं शांत बसून सगळं पाहायचा.
वेदांत काही बोलला नाही. निघताना भास्कररावांनी मात्र त्याला थांबवलं. उद्या बैठकीत काहीही झालं तरी विक्रमसमोर लगेच येऊ नकोस. आधी त्याला पूर्ण खेळ खेळू दे. दुसऱ्या सकाळी कंपनीच्या मुख्य इमारतीत असामान्य हालचाल सुरू होती. वरच्या मजल्यावर संचालकांची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. वेदांत खाली स्वागत कक्षाजवळ उभा राहून योग्य क्षणाची वाट पाहत होता. तेवढ्यात 2 कर्मचाऱ्यांच्या बोलण्यातून त्याला एक वाक्य ऐकू आलं. आजच्या बैठकीत फक्त भास्कररावांचा अधिकार काढून घेण्याचा विषय नाही, समीर देशमुखच्या जुन्या प्रकरणावरही अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. वेदांत थिजला. म्हणजे विक्रम आज फक्त भास्कररावांना हटवणार नव्हता, तो समीरवरचा जुना कलंक कायमचा सत्य ठरवणार होता. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी विशेष ओळखपत्र लागत होतं. वेदांत काही वेळ स्वागत कक्षाजवळच थांबला. घाई करून पकडून घेण्यात अर्थ नव्हता. तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं की बैठकीसाठी आलेल्या प्रत्येक संचालकाला प्रवेशद्वाराजवळ एक तात्पुरता क्रमांक दिला जात होता आणि तोच क्रमांक सभागृहात बाहेरच्या यादीत नोंदवला जात होता. वेदांतने ती पद्धत शांतपणे पाहिली. काही मिनिटांनी भास्कररावांना उपचार केंद्रातून आणणारी गाडी आली. मात्र त्यांना वर नेण्याऐवजी एका वेगळ्या खोलीत बसवण्यात आलं. विक्रमला अजूनही ते गोंधळलेल्या अवस्थेत आहेत असंच दाखवायचं होतं. वेदांतला हाच क्षण हवा होता. भास्कररावांना घेऊन आलेल्या कर्मचाऱ्यांच्या मागे तो आत गेला आणि योग्य संधी मिळताच त्यांच्या खोलीपर्यंत पोहोचला. भास्कररावांनी त्याला पाहताच विचारलं, बैठक सुरू झाली? वेदांतने मान हलवली. पण तुम्हाला वर नेत नाही. भास्करराव हलकेच हसले. कारण मी तिथे पोहोचलो तर विक्रमचा खेळ तिथेच संपेल. त्यांनी वेदांतला कोणताही कागद किंवा अधिकारपत्र दिलं नाही. उलट एक वेगळी गोष्ट सांगितली. कंपनीच्या मुख्य सभागृहात कुणीही थेट घुसू शकत नाही, पण प्रत्येक तातडीच्या बैठकीत कर्मचारी प्रतिनिधीसाठी एक जागा राखीव असते. ती जागा आज मुद्दाम रिकामी ठेवली आहे. वेदांतला लगेच अर्थ समजला. काही वेळाने तो खाली आला आणि स्वागत कक्षात सरळ म्हणाला, आहार योजनेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधी कुठे आहे? बैठकीच्या यादीत त्याची जागा रिकामी आहे. कर्मचारी गोंधळला. वेदांतने त्याच्यासमोर मंगल कार्यालयात पाहिलेला माल क्रमांक, शाळेचा पुरवठा क्रमांक आणि त्या दिवशी गाडीत भरलेल्या पेट्यांची अचूक संख्या सांगितली. एवढी माहिती या मुलाला कशी माहीत? असा प्रश्न निर्माण होताच विषय वरिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत गेला. काही मिनिटात वेदांतला वर नेण्यात आलं. सभागृहात विक्रम बोलत होता. भास्करराव निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत, त्यामुळे कंपनीचं नियंत्रण तात्पुरतं माझ्याकडे देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर समीर देशमुखच्या जुन्या गैरव्यवहाराची नोंदही कायम ठेवावी. इतक्यात दरवाजा उघडला. वेदांत आत आला. विक्रमचा चेहरा एका क्षणासाठी बदलला. हा मुलगा इथे कसा आला? वेदांतने त्याच्याकडे न पाहता टेबलाभोवती बसलेल्या लोकांना विचारलं, तुम्ही समीर देशमुखला चोर ठरवणार आहात ना? मग आधी एक गोष्ट तपासा. सभागृह शांत झालं. वेदांत पुढे म्हणाला, गेल्या महिन्यात आपल्या शाळेसाठी निघालेल्या आहाराच्या पेट्यांवर माल क्रमांक 7315 ते 7362 होते. शाळेत त्यापैकी एकही पेटी आली नाही, पण त्याच क्रमांकाच्या पेट्या एका खासगी मंगल कार्यालयात वापरल्या गेल्या. विक्रम लगेच हसला. एका मुलाच्या आठवणीवर कंपनी चालत नाही. मग तपासा, वेदांत शांतपणे म्हणाला. एका संचालकाने तिथल्याच संगणकावर मालाची अंतर्गत नोंद उघडायला सांगितली. काही क्षणांनी त्याचा चेहरा गंभीर झाला. त्या पेट्या नोंदणीनुसार शाळेला पोहोचल्या होत्या. वेदांतने लगेच दुसरा क्रमांक सांगितला, मग तिसरा. प्रत्येक नोंदीत तेच दिसत होतं. कागदावर माल, शाळेत प्रत्यक्षात दुसरीकडे. सभागृहात कुजबूज सुरू झाली. विक्रमने विषय बदलण्याचा प्रयत्न केला. याचा समीरच्या प्रकरणाशी काही संबंध नाही. वेदांतने प्रथमच त्याच्याकडे थेट पाहिलं. मला आधी तसंच वाटत होतं, पण बाबांच्या जुन्या कागदात तुमचं नाव याच प्रकरणाच्या पुरवठ्याजवळ होतं. विक्रमच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास किंचित ढासळला. त्या क्षणी सभागृहाचं दुसरं दार उघडलं. 2 कर्मचाऱ्यांच्या आधाराने भास्करराव आत आले. ते पूर्ण शुद्धीत होते. विक्रम खुर्चीतून उठला. भास्कररावांनी मात्र त्याच्याकडे न पाहता सर्वांना एवढंच सांगितलं, आज माझ्या पदाचा निर्णय घेण्याआधी समीरच्या प्रकरणाची मूळ नोंद पुन्हा उघडा. विक्रमने टेबलावरची मूठ आवळली. वेदांत त्याच्याकडे पाहत असतानाच अचानक त्याच्या मनात अनेक वर्षांपूर्वी पाहिलेलं एक दृश्य चमकलं. बाबा घरी आले होते. त्यांचा शर्ट पूर्ण भिजलेला होता आणि त्यांच्या हातात कंपनीची एक निळी पेटी होती. त्या पेटीवरचा क्रमांक वेदांतला आजही स्पष्ट आठवत होता आणि तोच क्रमांक काही क्षणांपूर्वी सभागृहाच्या पडद्यावर दिसला होता. आईने विचारलं होतं, काय झालं? तेव्हा समीरने फक्त एवढंच सांगितलं होतं, ही पेटी चुकीच्या ठिकाणी पोहोचली होती. त्यावेळी वेदांतला त्याचा अर्थ समजला नव्हता, पण आता सभागृहाच्या पडद्यावर दिसणारा तोच माल क्रमांक पाहून सगळं जोडायला लागलं. वेदांतने भास्कररावांकडे पाहिलं आणि म्हणाला, बाबांनी हा प्रकार खूप वर्षांपूर्वी पकडला होता. विक्रम लगेच मध्ये पडला. एका मुलाच्या आठवणीवर जुनं प्रकरण पुन्हा उघडायचं? हास्यास्पद आहे. वेदांत शांत राहिला. त्याने पडद्यावरची नोंद पुन्हा दाखवायला सांगितली. त्या जुन्या माल क्रमांकासमोर समीर देशमुखचं नाव तपासणी अधिकारी म्हणून होतं, पण त्याच्या 2 दिवसांनी ती नोंद बदलून
माल गायब अशी करण्यात आली होती. वेदांतने लगेच विचारलं, जर बाबांनी माल चोरला होता तर त्यांनी त्याच मालाबद्दल तक्रार का नोंदवली? सभागृहात कुजबूज सुरू झाली. भास्कररावांनी कागद जवळ ओढला. त्यांची नजर एका सहीवर थांबली. ही सही समीरची नाही, ते म्हणाले. विक्रमचा चेहरा ताठ झाला. तुमची स्मरणशक्ती अजून पूर्णपणे ठीक नाही. भास्कररावांनी त्याच्याकडे थंड नजरेने पाहिलं. माझ्या मुलाची सही ओळखायला मला स्मरणशक्तीची गरज नाही. वातावरण क्षणात बदललं. आता प्रश्न वेदांच्या आठवणीचा नव्हता, तर कंपनीच्या जुन्या नोंदीत फेरफार झाल्याचा होता. एका संचालकाने मूळ नोंदवही मागवली. विक्रमने लगेच विरोध केला, पण त्याचा विरोध संशय वाढवणारा ठरला. काही मिनिटांनी जुन्या संग्रहातून नोंदवही आणली गेली. वेदांतने ती उघडताच त्याला आणखी एक गोष्ट दिसली. समीरच्या नावासमोर केलेली शाई बाकीच्या नोंदीपेक्षा वेगळी होती. म्हणजे नोंद नंतर बदलली गेली होती. विक्रम म्हणाला, यातून काही सिद्ध होत नाही. वेदांतने त्याच्याकडे पाहत विचारलं, मग त्या दिवशी माल कुठे गेला? विक्रम पहिल्यांदाच उत्तर देताना अडखळला. त्या क्षणी श्रीकांत पाटीलने नजर खाली घातली. वेदांच्या लक्षात ते आलं. तो थेट श्रीकांतकडे वळला. आजच्या शाळेच्या पेट्या तुम्ही दुसरीकडे नेल्या, मग 8 वर्षांपूर्वीही हेच काम कोण करत होतं? श्रीकांतचा चेहरा उतरला. विक्रमने त्याच्याकडे इतक्या कठोर नजरेने पाहिलं की वेदांतला उत्तर मिळाल्यासारखंच वाटलं. पण श्रीकांत काही बोलण्याआधी विक्रम अचानक खुर्चीतून उठला आणि म्हणाला, ही बैठक इथेच थांबूया. भास्कररावांनी टेबलावर हात आपटला. नाही, आज कुणीही बाहेर जाणार नाही. आणि तेवढ्यात श्रीकांतने इतक्या वर्षात पहिल्यांदाच विक्रमच्या विरोधात तोंड उघडलं. त्या रात्री समीर देशमुख एकटा नव्हता. श्रीकांतचा वाक्य ऐकता सभागृहात कुजबूज सुरू झाली. त्या रात्री समीर देशमुख एकटा नव्हता. विक्रम लगेच त्याच्यावर ओरडला, काय बोलतोयस ते समजतंय का? श्रीकांत घाबरला, पण यावेळी मागे हटला नाही. समीरने मला मालाच्या नोंदी तपासायला सांगितलं होतं, पण दुसऱ्या दिवशी सगळ्या नोंदी बदलल्या होत्या. एका संचालकाने विचारलं, याचा पुरावा? श्रीकांत शांत झाला. विक्रमच्या चेहऱ्यावर पुन्हा हलकं हसू आलं. हेच तर मी सांगतोय, आठवणी, संशय आणि गोष्टी, ठोस काहीच नाही. काही संचालकांनीही मान डोलावली. वेदांच्या मनात घालमेल सुरू झाली. त्याने पाहिलेल्या गोष्टी खऱ्या होत्या, पण त्यावरच निर्णय होणार नव्हता. तेवढ्यात पडद्यावर दिसणाऱ्या जुन्या माल नोंदीकडे त्याचं लक्ष गेलं. प्रत्येक नोंदीच्या शेवटी एक छोटा चौकोनी शिक्का होता. वेदांतला अचानक बाबांच्या त्या निळ्या पेटीची आठवण झाली. त्या पेटीवरही असा शिक्का होता, पण त्यात एक बारीक फरक होता. मध्यभागी छोटा त्रिकोण. त्यावेळी त्याने त्याकडे लक्ष दिलं नव्हतं, पण ती प्रतिमा त्याच्या लक्षात तशीच राहिली होती. वेदांतने पडद्याजवळ जाऊन विचारलं, 8 वर्षांपूर्वी बाहेर जाणाऱ्या प्रत्येक मालावर वेगळा तपासणी शिक्का वापरला जायचा का? एका जुन्या कर्मचाऱ्याने सांगितलं, हो. गोदामातून निघालेल्या मालावर मुख्य शिक्का आणि प्रत्यक्ष ठिकाणी पोहोचल्यावर दुसरा शिक्का मारला जायचा. वेदांतने लगेच विचारलं, मग या नोंदीत दोन्ही शिक्के एकसारखे का आहेत? सभागृह पुन्हा शांत झालं. जुनी नोंद मोठी करून पाहिल्यावर खरंच दोन्ही एक ठिकाणी एकच शिक्का होता. म्हणजे माल पोहोचल्याची नोंद कार्यालयात बसूनच तयार केली गेली असण्याची शक्यता होती. विक्रम म्हणाला, जुन्या छपाईत चूक असू शकते. वेदांतने त्याच्याकडे पाहिलं. मग आजच्या शाळेच्या पेट्यांमध्येही नेमकी ती चूक कशी झाली? आता काही संचालक सरळ विक्रमकडे पाहू लागले. भास्कररावांनी ताबडतोब जुन्या गोदामातील मूळ शिक्का संच मागवायला सांगितला. विक्रम पहिल्यांदा उघडपणे अस्वस्थ झाला. 8 वर्ष जुना माल कुठे मिळणार? पण श्रीकांतने हळू आवाजात सांगितलं, सगळा जुना गोदाम माल खाली संग्रह कक्षात आहे. काही कर्मचाऱ्यांना लगेच तिथे पाठवलं गेलं. जवळपास 10 मिनिटांनी ते परत आले, पण त्यांच्या हातात शिक्क्यांचा संच नव्हता. एक कर्मचारी म्हणाला, कपाट रिकामा आहे, फक्त एक जुनी नोंदवही मिळाली. विक्रमच्या चेहऱ्यावर पुन्हा समाधान आलं. वेदांतने ती नोंदवही हातात घेतली आणि पाणी उलटायला सुरुवात केली. अचानक तो थांबला. एका पानावर समीर देशमुखच्या नावाखाली एक तारीख होती आणि तिच्या बाजूला लिहिलं होतं, मूळ शिक्का संच सुरक्षित ठिकाणी हलवला. खाली जागेचं नाव नव्हतं, फक्त 3 आकडे होते. वेदांते आकडे पाहताच थिजला. ते त्याच्यासाठी नवीन नव्हते. समीरच्या जुन्या वस्तूंमध्ये असलेल्या एका लोखंडी चाबीवर अगदी हेच 3 आकडे कोरलेले होते. वेदांच्या हातातली नोंदवही थरथरत होती. त्या 3 आकड्यांकडे पाहताच त्याला बाबांच्या लोखंडी चावीची आठवण झाली. समीरच्या जुन्या वस्तूंमध्ये ती चावी अजूनही घरी होती, पण वेदांतने लगेच कोणालाही काही सांगितलं नाही. विक्रम त्याच्याकडेच पाहत होता. काय झालं? काही सापडलं का? त्याने विचारलं. वेदांतने नोंदवही बंद केली आणि शांतपणे म्हणाला, नाही. भास्कररावांनी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि वेदांत काहीतरी लपवत आहे हे त्यांच्या लक्षात आलं. बैठक काही काळासाठी थांबवण्यात आली. वेदांत थेट घरी धावला. आईला काही न सांगता त्याने समीरच्या जुन्या पेटीतून ती चावी काढली. तिच्यावर कोरलेले आकडे नोंदवहीतल्या आकड्यांशी जुळत होते. तो पुन्हा कंपनीत परतला आणि भास्कररावांना बाजूला घेऊन चावी दाखवली. भास्करराव काही क्षण स्तब्ध राहिले. ही समीरकडे कशी आली? वेदांत म्हणाला, बहुतेक त्यांनी सुरक्षित ठेवली असावी.
तिघे जुन्या संग्रह कक्षात गेले. तिथे भिंतीलगत क्रमांक लावलेली लोखंडी कपाटं होती. त्यातील आकड्यांचं कपाट शोधायला वेळ लागला नाही. चावी फिरताच कुलूप उघडलं. आत कागदांचा गठ्ठा नव्हता, तिजोरी नव्हती, कुठलं गुप्त पत्रही नव्हतं. फक्त 2 जुन्या धातूच्या शिक्क्यांचे ठसे, एक तुटलेला शिक्का आणि जाड काचेच्या डबीत ठेवलेला लहानसा पितळी साचा होता. श्रीकांतने तो पाहता चेहरा फिरवला. भास्कररावांनी विचारलं, हा काय आहे? श्रीकांत काही बोलत नव्हता. वेदांतने पडद्यावरची जुनी नोंद आठवली. या साच्याने बनावट पोहोच शिक्के तयार केले गेले असतील. श्रीकांतचे हात थरथरले. शेवटी तो म्हणाला, हो, समीरने हा साचा पकडला होता. गोदामातून माल बाहेर जायचा, पण शाळा, दवाखाने आणि इतर ठिकाणी पोहोचल्याचं बनावट दाखवलं जायचं. समीरने हा साचा लपवला म्हणून दुसऱ्या दिवशी त्याच्यावरच माल गायब केल्याचा आरोप ठेवला गेला. विक्रमही तिथे पोहोचला. त्याने पितळी साचा पाहिला आणि क्षणभर त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. पण लगेच सावरत म्हणाला, एखादा जुना साचा म्हणजे पुरावा नाही, तो कोणाचाही असू शकतो. वेदांतने काही उत्तर दिलं नाही. त्याने साचा हातात घेतला आणि त्याच्या कडेला असलेली बारीक तडे गेलेली खूण पाहिली. मग तो म्हणाला, आजच्या शाळेच्या पेट्यांवरचा बनावट शिक्का आठवतोय मला. त्याच्या उजव्या बाजूला अगदी अशीच तुटकी रेघ होती. श्रीकांतने मान खाली घातली, कारण हा साचा कधीच बदलला नाही. आता खोलीत एकदम शांतता पसरली. म्हणजे 8 वर्षांपूर्वी समीरने पकडलेली पद्धत आणि आज वेदांतने पाहिलेली चोरी एकाच साधनाने चालू होती. भास्करराव विक्रमकडे वळले. समीरवरचा आरोप आजपासून थांबवा. विक्रमचा आवाज कठोर झाला. तुम्ही अजून काही सिद्ध केलेलं नाही. तेवढ्यात वेदांतने कपाटाच्या तळाशी बोट फिरवलं. धुळीत एका चौकोनी जागा स्वच्छ दिसत होती. जणू तिथून अलीकडेच काहीतरी काढून नेलं होतं. त्याने श्रीकांतकडे पाहिलं. इथे अजून काय होतं? श्रीकांतच्या चेहऱ्यावर भीती उमटली. काही क्षण तो गप्प राहिला आणि मग दबक्या आवाजात म्हणाला, समीरने फक्त हा साचा लपवला नव्हता, त्याने विक्रमसाठी एक सापळाही तयार केला होता. पण तो कुठे ठेवला हे फक्त समीरलाच माहीत होतं. श्रीकांतचं वाक्य ऐकल्यावर भास्करराव काही क्षण शांत राहिले. वेदांत मात्र कपाटातल्या स्वच्छ चौकोनी जागेकडे पाहत राहिला. इथून काहीतरी अलीकडेच काढलंय, तो म्हणाला. श्रीकांतने मान खाली घातली. हो, 2 महिन्यांपूर्वी विक्रम स्वतः इथे आला होता. त्याने एक जुना धातूचा डबा नेला. वेदांतने लगेच विचारलं, कसला डबा? श्रीकांतने आकार सांगताच वेदांतच्या डोक्यात सकाळी पाहिलेलं दृश्य चमकलं. मंगल कार्यालयाच्या स्वयंपाकघरात त्याने अगदी तसाच डबा एका कपाटावर पाहिला होता. विक्रमने जुनी गोष्ट नष्ट करण्याऐवजी ती तिथे का ठेवली असेल, हा प्रश्न त्याला पडला. भास्कररावांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना पाठवण्याचा विचार केला, पण वेदांतने त्यांना थांबवलं. विक्रमला आपण त्या डब्यापर्यंत पोहोचलोय हे समजलं तर तो तोडून टाकेल. त्यांनी बैठक तिथेच थांबवली आणि बाहेर कुणालाही काही कळू दिलं नाही. संध्याकाळी वेदांत पुन्हा त्या मंगल कार्यालयाजवळ गेला. यावेळी तो आत शिरला नाही. मागच्या खिडकीतून त्याने त्या कपाटावर नजर ठेवली. काही वेळाने श्रीकांत तिथे आला. त्याने आजूबाजूला पाहिलं. कपाट उघडलं आणि तो धातूचा डबा बाहेर काढला. वेदांतचा धक्का बसला. म्हणजे श्रीकांत अजूनही विक्रमसाठी काम करत होता का? पण पुढच्या क्षणी श्रीकांतने डबा घेऊन बाहेर जाण्याऐवजी जमिनी खालच्या छोट्या साठवण जागेत लपवला. वेदांतने त्याचा पाठलाग केला. श्रीकांत वळताच वेदांत समोर उभा राहिला. तुम्ही हा डबा का लपवलात? श्रीकांत घाबरला. काही क्षणांनी तो म्हणाला, कारण विक्रम आज रात्री तो नष्ट करणार आहे आणि मला 8 वर्षांपूर्वी केलेली चूक पुन्हा करायची नाही. त्याने डबा उघडला. आत कागद नव्हते. एक जुनं यांत्रिक मोजणी पट्टा आणि काही क्रमांक कोरलेले धातूचे छोटे तुकडे होते. वेदांतने त्यापैकी एक हातात घेतला आणि लगेच ओळखलं. अगदी हाच क्रमांक त्याने शाळेतल्या आहाराच्या पेट्यांवर पाहिला होता. श्रीकांतने सांगितलं, समीरने प्रत्येक खऱ्या मालाच्या पेटीवर हे लहान चिन्ह गुपचूप उमटवायला सुरुवात केली होती. बनावट नोंदीत माल पोहोचल्याचं दाखवलं जाऊ शकत होतं, पण हे चिन्ह फक्त प्रत्यक्ष मालावर असायचं. म्हणून माल कुठे वळवला गेला हे पकडता येत होतं. वेदांतला आता समजलं, समीरने 8 वर्षांपूर्वी तयार केलेली पद्धत अजूनही विक्रमच्या चोरीचा माग काढू शकत होती. पण तेवढ्यात बाहेर गाडीचा आवाज आला. श्रीकांतचा चेहरा पटकन पांढरा पडला. तो आला. वेदांत खिडकीतून पाहू लागला. गाडीतून विक्रम उतरला, पण तो एकटा नव्हता. त्याच्या हातात भास्कररावांची काठी होती. विक्रमच्या हातात भास्कररावांची काठी पाहताच वेदांतच्या छातीत धस्स झालं. भास्करराव कुठे आहेत? त्याने थेट विचारलं. विक्रमने उत्तर दिलं नाही. त्याची नजर श्रीकांतच्या हातातल्या धातूच्या डब्यावर गेली. तो माझ्याकडे दे. श्रीकांत काही क्षण गप्प राहिला आणि अचानक डबा वेदांतच्या हातात ढकलला. पळ, तो ओरडला. वेदांत मागच्या दारातून बाहेर पडला. विक्रमचे 2 माणसं त्याच्या मागे धावली, पण त्या परिसरातल्या अरुंद वाटा वेदांतला पाठ होत्या. तो थेट कंपनीच्या मुख्य गोदामाकडे गेला, कारण धातूच्या पट्ट्यांवरचे क्रमांक पाहताना त्याला एक गोष्ट लक्षात आली होती. प्रत्येक क्रमांकासोबत अतिशय बारीक अक्षरात तारीख आणि वजन कोरलेलं होतं. त्या रात्री तो पळून जाण्याचा प्रयत्न करत नव्हता. तो त्या क्रमांकांना प्रत्यक्ष मालाशी जुळवायला निघाला होता. गोदामात पोहोचल्यावर त्याने जुन्या आणि नव्या पेट्यांवरचे ठसे तपासायला सुरुवात केली. काही पेट्या शाळांसाठी,
काही दवाखान्यांसाठी आणि काही वृद्धाश्रमांसाठी नोंदलेल्या होत्या, पण त्या सगळ्या एका खाजगी व्यापाऱ्याकडे पाठवण्यासाठी तयार ठेवलेल्या दिसत होत्या. समीरने तयार केलेली खूण अजूनही प्रत्येक खऱ्या पेटीवर होती. म्हणजे 8 वर्षांचा संपूर्ण गैरव्यवहार 1-2 कागदांवर अवलंबून नव्हता. माल स्वतःच त्याचा इतिहास सांगत होता. वेदांतने लगेच काही करण्याऐवजी सकाळ होईपर्यंत थांबायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी कंपनीच्या संचालकांची बैठक पुन्हा सुरू झाली. विक्रम नेहमीसारखा शांतपणे बसला होता. त्याने भास्कररावांची तब्येत पुन्हा बिघडल्याचं सांगून त्यांना गैरहजर दाखवलं. तेवढ्यात वेदांत आत आला. त्याच्यासोबत श्रीकांत होता आणि मागे कंपनीचे काही गोदाम कर्मचारी पेट्यांवरचे धातूचे ठसे घेऊन उभे होते. वेदांतने मोठं भाषण केलं नाही. त्याने फक्त समीरच्या जुन्या चिन्हांचा क्रम आणि आजच्या पेट्यांचे क्रम एकामागोमाग सांगितले. त्यानंतर प्रत्यक्ष माल तपासला गेला. नोंदीत ज्या पेट्या गरीब विद्यार्थ्यांना, रुग्णांना आणि इतर गरजू लोकांना दिल्याचं दाखवलं होतं त्या प्रत्यक्षात वेगळ्याच ठिकाणी पोहोचत असल्याचं स्पष्ट झालं. 8 वर्षांपूर्वीची आणि आजची पद्धतही अगदी एकच होती. विक्रमने पुन्हा कागद खोटे असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी त्याच्यासमोर एक कागद नव्हता. शेकडो प्रत्यक्ष पेट्या, त्यांचे वजन, तारखा आणि समीरने तयार केलेली कायमची ओळख होती. भास्कररावही काही वेळाने तिथे आले. विक्रमने त्यांना एका खाजगी विश्रामगृहात थांबवून ठेवण्याचा प्रयत्न केला होता, पण वेदांच्या लक्षात आलेल्या हालचालींमुळे श्रीकांतनेच त्यांना तिथून बाहेर काढलं होतं. भास्करराव सभागृहात आले तेव्हा त्यांनी विक्रमला शिव्या दिल्या नाहीत, मारायला धावले नाहीत आणि त्याच्याकडून माफीही मागितली नाही. त्यांनी फक्त संचालकांकडे पाहून म्हटलं, समीरवरचा आरोप आजच्या क्षणापासून रद्द करा. पुढचं ठरवताना माझं नाव किंवा माझी प्रतिष्ठा पाहू नका, समोरचा माल पहा. त्यानंतर विक्रमच्या अधिकारांवर तात्काळ बंदी घालण्यात आली आणि संपूर्ण गैरव्यवहार स्वतंत्र तपासासाठी देण्यात आला. श्रीकांतने स्वतःची भूमिका लपवली नाही. अनेक वर्ष भीतीपोटी विक्रमच्या सांगण्यावर काम केल्याचं त्याने मान्य केलं आणि त्याचे परिणाम स्वीकारले. काही आठवड्यांनी समीर देशमुखच्या नावावर कंपनीच्या नोंदीत लावलेल्या गैरव्यवहाराचा ठपका अधिकृतपणे काढून टाकण्यात आला. तो दिवस भास्कररावांसाठी विजयाचा नव्हता. त्यांच्या हातात समीरचं जुनं ओळखपत्र होतं आणि ते बराच वेळ शांत बसले होते. वेदांत त्यांच्या शेजारी जाऊन बसला. भास्करराव म्हणाले, त्याने मला सत्य सांगायचा प्रयत्न केला होता, मी त्याचं ऐकलंच नाही. वेदांतने त्यांना लगेच सांत्वन करण्याचा प्रयत्न केला नाही. काही चुका अशा असतात की त्यावर 2 शब्द बोलून पडदा पडत नाही, हे त्यालाही जाणवत होतं. थोड्या वेळाने तो फक्त म्हणाला, बाबांचं नाव तरी आता खोटं राहिलं नाही. भास्कररावांनी त्याचा हात धरला. त्या दिवसानंतर वेदांत आणि त्याची आई त्यांच्या मोठ्या घरात लगेच राहायला गेले नाहीत. वेदांतनेच ते नाकारलं. आधी आईचा उपचार नीट सुरू झाला, घरची परिस्थिती सावरली आणि मग हळूहळू भास्करराव त्यांच्या आयुष्याचा भाग बनले. दत्तू काकांचं दुकानही वेदांत विसरला नाही. भास्कररावांनी मदत देऊ केली तेव्हा दत्तू काकांनी पैसे घेण्याऐवजी त्यांच्या परिसरातील मुलांसाठी संध्याकाळचं छोटंसं अभ्यासक्रम केंद्र सुरू करण्याची कल्पना सांगितली. काही महिन्यांनी ते केंद्र सुरू झालं. शाळेत वेदांसाठीही बरंच काही बदललं होतं. ज्या आहारासाठी मुलांना कधी वाट पाहावी लागायची, तो आता थेट शाळेत पोहोचल्यावर विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधी समोर मोजला जायचा. वेदांतला त्यासाठी कोणतं पद किंवा कौतुक नको होतं. एका दुपारी तो नेहमीसारखा जेवणाचा डबा घेऊन बसला असताना अथर्व त्याच्या शेजारी येऊन शांतपणे बसला. यावेळी वेदांतने त्याला हाकललं नाही. घरी परतल्यावर आईची तब्येत आधीपेक्षा बरी दिसत होती आणि भास्करराव खिडकीजवळ बसून समीरच्या एका जुन्या वहीत काहीतरी वाचत होते. वेदांत दारात थांबून दोघांकडे पाहत राहिला. त्याच्या आयुष्यात सगळं अचानक परिपूर्ण झालं नव्हतं. बाबा परत येणार नव्हते, भास्कररावांची चूक पुसली जाणार नव्हती आणि गेल्या वर्षांची भूकही विसरता येणार नव्हती. पण एका गोष्टीत मात्र फरक पडला होता. आता त्या आठवणींवर कुणाचं खोटं नाव लिहिलेलं नव्हतं. समीर देशमुखची गोष्ट जिथे अपमानाने थांबली होती, तिथून त्याच्या 12 वर्षांच्या मुलाने ती पुन्हा उचलली होती आणि यावेळी तिचा शेवट कुणाच्या माफीने नाही तर सत्याला योग्य नाव परत मिळाल्याने झाला होता. कथा इथे पण या कथेतला कोणता क्षण तुमच्या मनात सर्वात जास्त घर करून गेला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्ही ही कथा कोणत्या शहरातून ऐकत आहात तेही लिहायला विसरू नका. तुमची प्रत्येक कमेंट मला पुढची कथा आणखी सुंदर आणि रंजक बनवायला प्रेरणा देते. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या माणसांसोबत शेअर करा आणि अशाच रहस्यपूर्ण, भावनिक आणि वेगळ्या कथा ऐकण्यासाठी अक्षर व्हॉइस स्टोरीजला सबस्क्राईब करून आपल्या कथांच्या प्रवासाचा भाग बना. माझ्या कथांसाठी घेतलेली मेहनत तुम्हाला आवडत असेल तर सुपर थँक्स मधून तुमचं प्रेम आणि पाठिंबा नक्की दाखवू शकता. पुन्हा भेटू एका नव्या कथेसोबत, नवी माणसं, नवं रहस्य आणि असा एक प्रश्न घेऊन जो कथा संपल्यानंतरही तुमच्या मनात रेंगाळत राहील. तोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवा, कथा संपतात पण काही पात्र आपल्याला
मनातून कधीच जात नाहीत. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी तयार केली आहे. यातील सर्व पात्र, घटना, ठिकाणं, संस्था आणि संवाद काल्पनिक आहेत. त्यांचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी, वास्तविक संस्थेशी किंवा घटनेशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. या कथेचा उद्देश कोणत्याही व्यक्तीच्या, समाजाच्या किंवा संस्थेच्या भावना दुखवण्याचा नाही.